मिनी विधानसभा निवडणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली। राज्यातल्या 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींसाठी येत्या 2 डिसेंबरला निवडणुका होणार आहेत। यासाठी 10 नोव्हेंबरपासून अर्ज भरायला सुरुवात झाली होती, तर आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता। युती आघाडीची गणितं, पक्षांतर्गत वाद आणि उमेदवारांमधली चढाओढ यामुळे काही जणांना एबी फॉर्म मिळाले नव्हते। त्यामुळे शेवटच्या क्षणी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची गर्दी झाली। अनेक वर्षांनी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अनेक राजकीय समीकरणं जुळताना दिसत आहेत। या दरम्यान राज्यातल्या काही भागामध्ये अनपेक्षितपणे शिंदे सेना आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र आली आहे। सिंधुदुर्गातील कणकवली, पुण्यात चाकण अशा भागामध्ये ठाकरे आणि शिंदे सेना एकत्र आली आहे। सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये निवडणुकीआधी मोठं राजकारण रंगलंय। कणकवली नगरपंचायत निवडणुकीमध्ये शहर विकास आघाडीच्या माध्यमातून दोन्ही शिवसेना एकत्र आल्याचं चित्र आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते राजन तेली हे ठाकरेंच्या शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकत्र आले होते। कणकवली नगरपंचायतीमध्ये दोन्ही शिवसेनेची मिळून शहर विकास आघाडी निर्माण झाली आहे। त्यामुळे या ठिकाणी शिंदे ठाकरेंची शहर विकास आघाडी आणि भाजप अशी लढत पाहायला मिळणार आहे। आम्ही सगळे एक शहर विकास आघाडी म्हणून एक सक्षम पर्याय हा त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना दिलेला आहे आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये जनतेचा त्या ठिकाणी कौल आहे। हा कौल आपल्याला त्या ठिकाणी 3 तारखेला त्या ठिकाणी दिसते आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की ही सगळी आघाडी करत असताना त्या ठिकाणी सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सामावून घेण्याचं काम सगळ्याच त्या ठिकाणी नेत्यांनी केलं। तर कसं आहे, त्यांनी कोणाला वगळावं हा त्यांचा प्रश्न आहे। आम्ही पर्याय कालपर्यंत आम्ही शोधत म्हणजे बघत होतो की महाराष्ट्रात युती असल्यामुळे आमच्या जिल्ह्यात युती होईल, पण दुर्दैवाने युतीवर चर्चा झाली नाही। प्रस्ताव आमचा घेतला, पण आज आतापर्यंत प्रस्तावाला उत्तर नाही। आज शेवटचा दिवस आहे, ते आम्हाला खेळत होते, लक्षात आलं म्हणून शेवटी नाविलाजाने आम्हाला हा रात्री निर्णय घ्यावा लागला। तर पुण्यातल्या चाकणमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार मनीषा गोरेंचा अर्ज भरण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेची नेते मंडळी उपस्थित होती। स्थानिक आमदार बाबाजी काळे आणि शिंदेंचे आमदार शरद सोनवणे यांनी यावेळी हजेरी लावली। खेड आळंदीचे दिवंगत आमदार सुरेश गोरेंनंतर ही पहिली निवडणूक पार पडते। यावेळी सुरेश गोरे यांच्या पत्नी नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून दिवंगत आमदार गोरेंना आदरांजली म्हणून आम्ही मनीषा गोरेंना पाठिंबा दिलाय, अशी प्रतिक्रिया बाबाजी काळेंनी दिली। स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे यांच्या पत्नी मनीषाताई गोरे या ठिकाणी इच्छुक झालेल्या आहेत। भाऊंची कृपा आणि त्यांनी केलेलं विधानसभेमध्ये गोरे परिवारानं आणि सर्व त्यांच्या सहकार्यांनी केलेलं सहकार्य विचारात घेऊन त्या ठिकाणी नगराध्यक्षपदाला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार उभं करायचं नाही हे निश्चित झालं। तर पुण्याच्या चाकणमध्ये शिंदे सेनेला ठाकरे सेनेनं दिलेल्या पाठिंब्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटलांनी एक गंभीर आरोप केला आहे। चाकणमध्ये विधानसभेपासूनच दोन्ही शिवसेना एकत्र आल्या आहेत असं मोठं विधान मोहिते पाटलांनी केलंय। विधानसभेला शिंदेंच्या शिवसेनेनं महाविकास आघाडीलाच मदत केली असून दोन्ही शिवसेना एकच असल्याचा घणाघात देखील दिलीप मोहिते पाटील यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर केला। एकाच घरात 2 पक्ष चालत नाही काय। देसाईचा मुलगा शिंदे सेनेमध्ये आणि देसाई ठाकरे सेनेमध्ये हे आपण पाहिलेलं ना, अशी कितीतरी उदाहरणं तुम्हाला देता येतील। त्यामुळं फक्त नावं वेगळी आहेत, नाहीतर दोन्ही पक्ष एकच आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राज्यात ठाकरेंची सेना आणि मनसेची पहिली युती झाली आहे। अमरावतीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची आणि मनसेची युती झाली आहे। दर्यापूर आणि अंजनगाव सुर्जे या ठिकाणी शिवसेना आणि मनसेची युती झाली आहे। दर्यापूरमधून नगराध्यक्षपदासाठी शिवसेना मनसे युतीकडून भावना भुतडा यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर अंजनगाव सुर्जेमधून ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार गजानन लवटे यांचे पुत्र यश लवटे यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर बारामतीमध्ये पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी आमने-सामने आले आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे यावेळी अजित पवारांविरोधात सर्व पक्षीयांचं पॅनल एकत्र आलंय। शरद पवारांच्या पुढाकारानं हे पॅनल उभं करण्यात आल्याची माहिती युगेंद्र पवार यांनी एबीपी मासाला दिली आहे। या पॅनलमध्ये वंचित, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार। आम्ही सगळे एकत्र येऊन
हे इलेक्शन आपण लढवणार आहे। मग आता आपल्यासोबत शिवसेना पण आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना पण इथं उपस्थित आहे। आपले काँग्रेसचे इंगोले साहेब आता इथं आले, आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे सगळे इथले नेते कार्यकर्ते आहेत, काही अपक्ष उमेदवार आपल्या सोबत आलेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष, शिवसेना, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि इतर पक्ष आणि काही अपक्षांना आपण सोबत घेऊन हे इलेक्शन आपण लढवणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मामे भाऊ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये रिंगणात उतरलेत। आल्हाद कलोती यांनी नगरसेवक पदासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केला। चिखलदरा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 10B मधून आल्हाद कलोती निवडणूक लढणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे ते पहिल्यांदाच निवडणूक लढत आहेत। दुसरीकडे थेट मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ असल्यामुळे कलोती यांच्याकडे या निवडणुकीमध्ये सर्वांची नजर आहे। यावेळी विकासाला प्राधान्य देणार असल्याचं कलोतींनी म्हटलं। सोलापूरच्या अनगर नगरपंचायतीमध्ये 17 सदस्य बिनविरोध निवडून आले। सदस्य पदासाठीची निवड बिनविरोध झाल्यामुळे सर्व सदस्यांनी जल्लोष केला। भाजप नेते आणि माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वात या 17 जागांविरोधात एकही अर्ज आला नाही। त्यामुळे आता केवळ नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे। भाजपकडून राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील आणि राष्ट्रवादीकडून उज्ज्वला थिटे यांच्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठीचीही लढत होईल। दरम्यान सोलापूर अनगर नगर पंचायत निवडणुकीमध्ये अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटे पहाटे 5 वाजताच निवडणूक कार्यालयामध्ये पोहोचल्या। भाजपचे नेते आणि माजी आमदार राजन पाटील हे अनगर नगर पंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी कोणतीही उमेदवारी अर्ज दाखल होऊ नये यासाठी प्रयत्न करत होते, असा आरोप उज्ज्वला थिटे आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी केला होता। त्यानंतर आज पोलीस संरक्षणामध्ये उज्ज्वला थिटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। तसं जर त्यांना आता नगरसेवकापेक्षा नगराध्यक्ष पदच बहाल करायचं होतं मग त्यांनी ते पण करू शकले असते ना। जे नगराध्यक्ष पद असतं त्यांच्या सुनबाईचं त्यांनी उमेदवारीचं सगळं त्यांनी घोषणा केलेली आहे, अर्ज दाखल केलेला आहे। म्हणायचं मग सरळ ते नाही तर मॅडम तुम्ही हेच घ्या, मी पण सुनबाईच होते ना, मी पण त्यांची मुलीसारखीच होते। राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटे यांनी केलेल्या आरोपांवर भाजपचे माजी आमदार राजन पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। गेल्या 40 वर्षांपासून आमच्यावर अशा पद्धतीचे आरोप होत आहेत असं त्यांनी म्हटलंय। तर विरोधकांकडे दुसरा कोणताही मुद्दा नसल्यामुळे ते असे आरोप करत असल्याचंही राजन पाटील यांनी म्हटलंय। हा आरोप आमच्या अनगरकरांवर गेली 40 वर्ष होतोय, कारण दुसरा कुठलाही विषय या मंडळीकडे आमच्या गावासाठी आणि आमच्या परिसरात नाहीये, म्हणून करता असे बिनबुडाचे आरोप करतात। मुंबईतील आमदार जवळच्या लोकांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न करतात असा आरोप मुंबई महापालिकेतील शिंदेच्या शिवसेनेतील नगरसेवकांनी केलाय। तर नेत्यांकडून अडथळा निर्माण केला जात असल्याचा आरोप करत या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे। त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेना नेत्यांना कानपिचक्या दिल्या। आपल्यासोबत आलेल्यांना पश्चाताप व्हायला नको, माझं सगळीकडे लक्ष आहे असं शिंदेंनी म्हटलंय। विधानसभेला या नगरसेवकांनी तुमचं प्रामाणिकपणे काम केलं, आता त्यांना मदत करा अशा सूचनाही शिंदेंनी दिल्याचं कळतंय। उद्या राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे। राज्यामध्ये 14 ते 15 डिसेंबर दरम्यान जिल्हा परिषद निवडणुका होऊ शकतात, तर 7 ते 8 जानेवारी दरम्यान महानगरपालिका निवडणुका होण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर टांगती तलवार आहे। आदेश दिला असतानाही अधिकाऱ्यांनी गोंधळ का केला असा सवाल कोर्टानं राज्य सरकारला विचारलाय। कोर्टानं या सुनावणी दरम्यान राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे। 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाते का हे देखील तपासणार असल्याचं कोर्टानं म्हटलंय। सातारा नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती। अखेर आता नगराध्यक्षपदाचा हा तिढा सुटलाय। मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाचे अमोल मोहिते यांचं नाव सातारा नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून जाहीर करण्यात आलंय। मात्र आता उदयनराजे भोसले काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सांगलीतल्या जत नगर परिषदेमध्ये तिरंगी लढत होणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालंय। महायुतीकडून भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस रिंगणात उतरली आहे। नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून डॉक्टर रवींद्र आरळी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुरेश शिंदे, तर काँग्रेसकडून सुजय नाना शिंदे यांनी अर्ज भरले।
त्यामुळे जत नगर परिषदेची निवडणूक तिरंगी होणार हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल नगरपालिकेची निवडणूक अतिशय रंगतदार होणार आहे, कारण या ठिकाणी हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे एकत्र आले. त्यामुळे राज्यामध्ये आणखी एका नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचे पाहायला मिळणार आहे. दरम्यान या युतीमुळे माजी खासदार संजय मंडलिक मात्र एकाकी पडले. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागलमध्ये नगरपरिषद निवडणुकीसाठी तृतीयपंथीयांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या तृतीयपंथीयाचा हा पहिलाच उमेदवारी अर्ज आहे. जावेद पिंजारी या तृतीयपंथीयानं उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी जावेद यांचे तृतीयपंथी सहकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नमस्कार, माझं नाव जावेद अब्बास पिंजारी. मी एक तृतीयपंथी आहे. मी प्रभाग क्रमांक 5 मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला करणार आहे. आता ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच्यावर पण आहे, परत आमच्या समाजासाठी पण लढा काहीतरी द्यायला पाहिजे, कारण भीक मागणं हाच एक व्यवसाय सोडून दुसरं काहीतरी पण आमचं पण पद असावं असं पण आमची इच्छा आहे. आम्ही पण कुठल्या तरी कार्यात आम्ही पण कार्य करावं समाजाबरोबर. सांगलीच्या आष्टा नगर परिषदेमध्ये महायुतीची एकजूट पाहायला मिळते. नगराध्यक्षपदासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून प्रवीण माने यांचा महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल झालाय. महायुतीकडून आष्टा शहराच्या विकासासाठी अनेक संकल्पना आखल्या गेल्या. सांगलीच्या उरुण ईश्वरपूर नगर परिषद निवडणुकीमध्ये आईच्या उमेदवारीसाठी लेक पुढे सरसावली आहे. प्रभाग 5 मधून माजी नगरसेविका उषा मोरे यांना पक्षातून जरी यावेळी तिकीट मिळालं नसलं तरी सुद्धा त्यांनी आपला अपक्ष अर्ज मुलगी डॉक्टर नीता मोरे यांच्या पुढाकारातून दाखल केला. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून बीड नगर परिषदेसाठी प्रेमलता पारवे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. प्रेमलता पारवे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. गेल्या वर्षापासून क्षीरसागर कुटुंबाची नगरपालिकेवर एकहाती सत्ता होती, मात्र आता क्षीरसागर मुक्त पालिका करण्यासाठी ही निवडणूक होणार असल्याचं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं. पक्षाने अजितदादा पवार साहेबांनी एका गरीब भीमकन्येला, एका गरीब महिलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी दिलेली आहे. आम्ही एक भीमकन्येला निवडून आणण्यासाठी अहोरात्र मेहनत करून बीड क्षीरसागर मुक्त करण्यासाठी आम्ही रात्रंदिवस आम्ही आणि आमचे सर्व सहकारी मेहनत करतील. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड नगर परिषदेसाठी शिंदेच्या शिवसेनेचे माजी मंत्री आणि आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी अर्ज दाखल केला. दरम्यान समीर यांचा अर्ज दाखल करताना अब्दुल सत्तार देखील उपस्थित होते. मुलाला उमेदवारी न दिल्यामुळे नाराज नाही असं शिंदेच्या शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवींनी स्पष्ट केलंय. रत्नागिरीची जागा महायुतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला येत नसल्यामुळे मी मुलाला थांबायला सांगितलं असं साळवींनी म्हटलंय. नाराज असतो तर घरी बसलो असतो असं स्पष्टीकरण राजन साळवींनी दिलंय. तर उदय सामंत पालकमंत्री आणि आमचे नेते असल्यामुळे आमच्या पक्षामध्ये कुरघोडी होत नाहीत असा निर्वाळा देखील राजन साळवींनी दिलाय. नाराज असतो तर घरी बसलो असतो. महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप राष्ट्रवादीची महायुती आहे. रत्नागिरी नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी सुद्धा जो माझा प्रभाग आहे, उदय सामंत हे आमचे पालकमंत्री आहेत. उदय सामंत हे आमचे नेते आहेत. उदय सामंत नेते असल्यामुळे त्यांच्या अधिपत्याखाली आम्ही काम करतोय. आमची या देखील शिवसेनेमध्ये कुठेही कुरबुरी नाही असं माझं स्पष्ट मत आपल्याकडे आहे. राजन साळवी युवा सेनेचे कार्यकारिणी सदस्य आहेत. त्यांच्यावर भविष्यामध्ये कोणताही अन्याय होणार नाही असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय. तर रत्नागिरीतील प्रभाग क्रमांक 15 मधील उमेदवारीचा निर्णय राजन साळवींना विचारूनच घेतल्याचं देखील मंत्री उदय सामंतांनी म्हटलंय. तिथली एक जागा भाजपला सोडल्यामुळे भाजपमधून शिवसेनेत आलेल्या मुन्ना चवंडे उमेदवारी देण्यात आल्याचं देखील उदय सामंत यांनी म्हटलंय. सन्माननीय साळवी साहेबांशी चर्चा करून आमचे जिल्हा संघटक संजू साळवी यांच्याशी चर्चा करून आणि स्वतः अथर्वशी चर्चा करून हा आम्ही निर्णय घेतलेला आहे. परंतु भविष्याच्या राजकारणामध्ये अथर्ववर कुठचाही अन्याय होणार नाही आणि त्याच्यावर कुठेही अन्याय करणारी प्रवृत्ती आमच्याकडे निर्माण होणार नाही याची दक्षता आम्ही नक्की घेणार. नागपूरच्या कामठीमधून भाजपकडून अजय अग्रवाल यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. आजपर्यंत कामठी नगर परिषदेवर भाजपचा नगराध्यक्ष होऊ शकलेला नाही. त्यामुळे कामठीमध्ये भाजपचा नगराध्यक्ष जिंकून आणणं हे मोठं आव्हान असणार आहे. दरम्यान मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजप उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
लेकिन हमें पूरा विश्वास है, मुझे मेरे साथ में पूरे पार्टी के संगठन के कार्यकर्ता है, मेरे साथ में विकास पुरुष 3 खड़े पीछे, पूरी पार्टी खड़ी है और कामठी की जनता उनसे त्रस्त हो चुकी है भ्रष्टाचार से और कामठी के उनके कार्यों से। तो इस बार जरूर भारतीय जनता पार्टी विश्वास करके हमको भारी बहुमत से जिताने वाली है, ये हमें पूरा विश्वास है। महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीसजी, आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये आज सर्वच नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण महायुती म्हणून त्या ठिकाणी समोर जातो आहे आणि मला विश्वास आहे की आज कामठीमध्ये अजय अग्रवालजी आणि सर्व नगरसेवकांनी फॉर्म भरलेले आहे। आमच्या महायुतीमध्ये हा विजय पक्का होईल आणि प्रचंड बहुमताने विजय पक्का होईल। 51% मतं महायुती घेईल आणि विधानसभेच्या निवडणुकीसारखंच या ठिकाणी बहुमत भाजपाला महाराष्ट्रात आणि महायुतीला मिळेल असा मला विश्वास आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नगर परिषदेपाठोपाठ राजुरा नगर परिषदेमध्ये सुद्धा भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे। भाजपचे माजी नगरसेवक राजेंद्र डोहे यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे। शिवसेनेकडून राजेंद्र डोहे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। चंद्रपूरच्या भद्रावती नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी सुनील नामोजवार यांना काँग्रेसनं नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे। नामोजवार हे भद्रावती नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आहेत। भाजपनं सुनील नामोजवार यांच्यावर अन्याय केला म्हणून काँग्रेसनं त्यांना तिकीट दिल्याचं अर्ज भरल्यानंतर काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी म्हटलं। खरं तर भाजपाच्या अध्यक्षपदाचे खरे दावेदार ते होते, कारण भाजपाची फडी या शहरात जर का कोणी निर्माण केली असेल तर ती सुनील भाऊ नामोजवार यांनी केली। पण भाजपाने खरं तर पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा पदाधिकाऱ्याचा विचार या ठिकाणी केला नाही। आयात झालेल्या उमेदवाराला कशा पद्धतीने वेळेवरती उमेदवारी देऊन भाजपाने यांच्यासोबत म्हणजे अन्याय केला म्हणायला हरकत नाही। भाजपकडून इच्छुक असलेले डॉक्टर प्रशांत कटरे यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे। दरम्यान आपल्यामध्ये काही कमी असेल म्हणून भाजपनं तिकीट दिलं नाही अशी प्रतिक्रिया भाजपचे कटरेंचं तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी दिली आहे। मी 40 वर्षापासून भाजपमध्येच कार्य करत होतो। दुर्दैवाने माझ्या काही कमी असेल तर त्यांनी मला हे दिला नाही, तर मी शिवसेनेत आपला पक्ष शिवसेना पक्ष शिंदे गटात आपला आलो आहे। युवांना एक नई दिशा देऊ याची संकल्पना घेऊन सरी मी समोर वाढत आहे। मुक्ताईनगर शहरामध्ये आपल्या पक्षाची ताकद कमी असल्यामुळे वेळ पडली तर आम्ही या ठिकाणी निवडणुका लढवणार नसल्याचं राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी जाहीर केलं। मुक्ताईनगर या बालेकिल्ल्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद कमी असल्याची कबुली खडसेंनी दिली आहे। मुक्ताईनगर शहरामध्ये नगरपालिका निवडणुकीमध्ये खडसेंनी माघार घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली। मुक्ताईनगर निवडणूक आपल्या पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची फारशी ताकद नाही आहे, पूर्वीपासूनच नाही आहे। आमचे कार्यकर्ते तिथे कमजोर आहे। ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादी जेवढी मजबूत आहे तेवढी शहरामध्ये तेवढी मजबूत नाही। त्यामुळे त्या ठिकाणी 4 ते 5 जागा लढवण्याचा आम्ही विचार करतो आहे। तेवढ्या जागा ज्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे अशाच ठिकाणी आम्ही निवडणूक लढवू, अथवा नगरपालिकेमध्ये एखाद्या वेळेस आम्ही राष्ट्रवादी पक्ष निवडणूक लढवणार सुद्धा नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।